नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इकॉनॉमिक्सच्या संदर्भामध्ये काही आपण पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात ज्याला आपण नियोजन वगैरे म्हणतो तर त्या संदर्भात आज आपण अभ्यास करतोय। तर एक बाब इथे लक्षात घ्या की आपण ही सिरीज सुरू करतोय ओके नियोजनाच्या संदर्भातली। त्यातल्या त्यात पहिली पंचवार्षिक योजना, दुसरी पंचवार्षिक योजना अशा एकूण आपल्याला 12 पंचवार्षिक योजना बघायच्या आहेत। त्यातल्या त्यात हे नियोजन किंवा पंचवार्षिक योजना ह्या ग्रुप बी आणि ग्रुप सीला आपल्याला कामाला येतील। त्यानुसार पहिल्यांदा मी काही कंटेंट घेतलेला आहे ओके, आणि त्यानंतर मग आयोगाचे प्रश्न आहेत आणि त्यानंतर सर्व प्रश्न असं करून आपली एक एक पंचवार्षिक योजना आपण पूर्ण करूया। त्यातली पहिली पंचवार्षिक योजनेचा टप्पे तेच आणि सर्वात महत्त्वाचं आहे की या पंचवार्षिक योजनेमध्ये सगळ्याच 12च्या 12 तर यामध्ये फार कमी संकल्पना आहेत ओके, फार कमी म्हणजे पंचवार्षिक योजना ह्या सगळ्या फॅक्ट्सवर अवलंबून आहेत। त्यामुळं इथं काही फॅक्ट्स पण मी नमूद केलेल्या आणि सोबत आयोगाचे प्रश्न पण आपण बघू। जिथं कुठं संकल्पना आहे बरोबर, पहिल्या दुसऱ्या आणि तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये काही संकल्पना आहेत। बिग पुश थेरी काय आहे ओके, हेराल्ड डोमर प्रतिमान काय आहे, ते मॉडेल काय सांगते ओके, तर या संदर्भातले आहे ते त्या पंचवार्षिक योजनेमध्ये त्या संकल्पना मी एक्सप्लेन करेल ओके। आणि मग ही पंचवार्षिक योजनेची सिरीज झाली की आपण आपल्या पूर्ण सिलेबसच्या सिक्वेन्सनुसार एक एक चॅप्टर आणि त्याच्यातले महत्त्वाचे जे कुठले टॉपिक्स आहेत, संकल्पना आहेत, त्या संकल्पनेची आपण सिरीज सुरू करू, ठीक आहे। तर आज आपण नियोजन सर्वात महत्त्वाची ही बाब आहे की नियोजनाची भारत देशाला गरज का पडली आणि आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेपासून त्याची सुरुवात काय केली। तर विद्यार्थी मित्रांनो, या संदर्भातलं भारत देश 47च्या पूर्वी जर आपण विचार केला तर आपण हे पारतंत्र्यात होतो ओके, आणि मग भारताला ज्यावेळेस स्वातंत्र्य मिळालं तर आपली अर्थव्यवस्थेला एक पॉलिटिकली स्टॅबिलिटी आपण असणं म्हणजे राजकीय स्थैर्य असणं ओके, आणि त्याच्यासोबतच आपल्याला अर्थव्यवस्थेला सुद्धा भरारी द्यायची होती, त्याला अर्थव्यवस्थेला उभारी द्यायची होती। त्यानुसार आपल्याला प्लॅन करायचा होता। मग तो प्लॅन कसा असायला पाहिजे, 1 वर्षाचा करायचा का 10 वर्षाचा करायचा का 5 वर्षाचा करायचा का 20 वर्षाचा करायचा असं। तर त्यानुसार आपण 5 इयर प्लॅन ही पद्धती स्वीकारली, जी की रशियाच्या राज्यक्रांतीच्या नुसार आणि त्या समाजवादी समाजरचनेचा पुरस्कार आपण आपल्या वेगवेगळ्या नियोजनामध्ये करण्यात आला। आणि हा जो पंचवार्षिक योजनेची जी संकल्पना आलेली आहे आपल्याकडं 5 इयर प्लॅन, तर हे आपण रशियन राज्यक्रांतीमधनं किंवा रशिया या देशाकडनं आपण हे स्वीकारलेले आहे, म्हणजे आपण आपल्या अर्थव्यवस्थेमध्ये ते राबवलं आहे। तर यामध्ये नियोजनाच्या संदर्भात आपण पहिली पंचवार्षिक योजना बघा इथं मी प्रत्येक पंचवार्षिक योजनेचा कालावधी दिला आहे जो हमखास विचारला जातो। शक्यतो या संदर्भात एकूण पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत, अ गट ब गट आणि जोड्या लावर प्रश्न विचारला आयोगानं ओके। मग आपण एक पॉईंट बघू। पहिली पंचवार्षिक योजना त्या संदर्भातला कालावधी आहे 1951 ते 56 बरोबर। 47ला भारत देश स्वातंत्र्य झाला, संविधान वगैरे बनवणं, 50पर्यंत त्याचे संविधान तयार होणं, 26 जानेवारीपासून संविधान लागू होणं आणि पहिल्या सार्वत्रिक निवडणुका होणं 51 साली ओके। संविधान निर्मिती झाल्यानंतरच्या 1951 साली मग पहिल्या सार्वत्रिक निवडणूक झाल्या आणि त्यानुसार मग हा निर्णय घ्यावा लागला की सरकार तरी स्थिर पाहिजे ना, गव्हर्नमेंट सत्तेत कोणीतरी पाहिजे हे 5 इयर प्लॅन राबवायला। आणि मग त्यानंतर नेहरूजींचं सरकार आलं, काँग्रेस सरकारनं आपली सत्ता स्थापन केली आणि नेहरूजी हे त्यावेळेचे प्राईम मिनिस्टर आणि नियोजन आयोगाचा अध्यक्ष जो पंतप्रधान असतो तोच त्या नियोजन आयोगाचा अध्यक्ष असतो। मग पहिली पंचवार्षिक योजनेचा म्हणून कालावधी आहे 1951 ते 56। आता आपण याच्यामध्ये ह्याच्यानुसार माहिती बघू, म्हणजे एक्झॅक्ट त्या वर्षाचं कालावधी आणि अध्यक्ष व कोण कोण उपाध्यक्ष वगैरे होते आणि त्या संदर्भातली इतर बाबी बघा। आता कालावधी जो आहे आणि हे डेट वाईज शक्यतो पहिल्या पंचवार्षिक योजनेचं लक्षात ठेवायचं आहे, बाकी कॉमनच आहे सगळं। तर त्यामध्ये एक तर वर्ष आहे हे तुम्हाला रेफरन्सेसमध्ये मिळून जाईल बरोबर। डेट आहे 1 एप्रिल ते 31 मार्च। जर आपण विचार केला इकॉनॉमिक इयर जे आहे आर्थिक वर्ष ज्याला आपण म्हणतो, तर आर्थिक वर्ष हे 1 एप्रिल ते 31 मार्च असते ओके। त्यानुसार पहिल्या पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे ही सुरुवात झालेली आहे 1 एप्रिलला बरोबर 1951ला ते 31 मार्च 1956 म्हणजे 5 वर्षाचा तिचा कालावधी होता। तर आता जसं आपण चर्चा केली बरोबर, ही संकल्पना मांडणारे कोण, प्राईम मिनिस्टर म्हणजेच कोण, आणि ही संकल्पना मांडली 8 डिसेंबर 1951ला। म्हणजे पहिल्यांदा पंचवार्षिक योजना राबवायचं हे नेहरूजींनी ठरवलं ओके, राबवायचं हे नेहरूजींनी ठरवलं डिसेंबर महिन्यामध्ये आणि येत्या एप्रिलला त्या पंचवार्षिक योजना लागू झाल्या ओके। एप्रिल 1951 पासून ते 31 मार्च 1956 पासून ती पंचवार्षिक योजना राबवण्यात आल्या। तर अध्यक्ष जे होते ते पंडित जवाहरलाल नेहरू होते त्या योजनेचे ओके। आणि त्या संदर्भात इथं तुम्हाला 8 डिसेंबर 1950 असं घ्यावं लागेल आपल्याला, आणि त्यावेळेस ठरवलं आणि मग एप्रिलपासून आपण काय केलं की पंचवार्षिक योजना राबवायला सुरुवात केल्या।
अध्यक्ष जे होते, जो प्राईम मिनिस्टर असतो तोच कुठल्याही पंचवार्षिक योजनेचा अध्यक्ष असतात, बरोबर. म्हणून पंडित जवाहरलाल नेहरू हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष आहेत, बरोबर. आणि उपाध्यक्ष आहेत गुलझारीलाल नंदा. बघा, नियोजन आयोगाच्या संदर्भात राष्ट्रीय विकास परिषदेची नेमणूक करण्यात आली. म्हणून मी पूर्व नियोजनाच्या संदर्भातला जो प्राथमिक माहिती आहे ती मुद्दामून इथे दिलेली नाही, कारण मी घेताना शेवटी सगळं नियोजन आणि त्याच्या संदर्भातली प्राथमिक माहिती आणि नियोजनाचे प्रकार वगैरे हे शेवटी घेईल. ओके. आणि बॉम्बे प्लॅन काय आहे, जनताचा प्लॅन काय आहे, ओके, हे मग विश्वेश्वरैया प्लॅन काय, हे आपण शेवटी बघू. त्यातल्या त्यात मग आता त्या ठिकाणी सगळा बदल होऊन नीती आयोगाला. मग त्या अगोदर राष्ट्रीय विकास परिषदेच्या माध्यमातून तुमचा बॉडी असायची, स्ट्रक्चर असायचं. त्यामध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष वगैरे. उपाध्यक्ष म्हणून तुम्ही दुसऱ्या व्यक्तीची नेमणूक करता. मग अध्यक्ष हा प्राईम मिनिस्टर, उपाध्यक्ष हे कोण, गुलझारीलाल नंदा हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे उपाध्यक्ष होते, बरोबर. आणि आपल्याला हे जोड्या लावामध्ये याच्यावर हमखास प्रश्न येतो. तर या संदर्भात बघा, पुढचा आहे प्रतिमान. मॉडेल कुठलं वापरलं आहे आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात जी फॅक्ट आहे. या फॅक्टमध्ये काय, हेरॉल्ड डोमर नावाचं प्रतिमान आहे किंवा मॉडेल आहे, किंवा यालाच व्यूहरचना असा शब्द, व्यूहरचना परीक्षेमध्ये जो प्रश्न विचारला आहे जोड्या लावामध्ये, व्यूहरचना हा समानार्थी शब्द विचारला आहे प्रतिमानाला. इव्हन यालाच दुसरा शब्द असा आहे प्रतिरूप. आयोग काय करतं आहे, मागच्या जर काही प्रश्नपत्रिका बघितल्या कंबाईनच्या बघा किंवा राज्यसेवेच्या, शक्यतो शब्दाला समानार्थी शब्द विचारून आयोग प्रश्न विचारण्याचा कल आयोगाचा जास्त आहे. आणि हे समानार्थी शब्द शक्यतो चलनवाढ आणि सार्वजनिक वित्त ह्या चॅप्टरमध्ये सर्वाधिक मोठ्या प्रमाणामध्ये विचारल्या जातात. आता जे प्रतिमान वापरलं आहे, हेरॉल्ड डोमर नावाचं प्रतिमान आपण वापरलं आहे, मॉडेल वापरलं आहे, म्हणजेच काय, हे दोन वेगवेगळे अर्थतज्ज्ञांच्या जे मॉडेल यांनी बनवलं त्या मॉडेलचा आधार घेऊन आपण काय केलं आहे, पहिली पंचवार्षिक योजना राबवली. ओके. आता मग ह्यांनी ज्या आधारावर आपण हेरॉल्ड डोमर मॉडेल स्वीकारलं, तर याचा बेस काय, याचा बेस जो आहे तो बिग पुश थेरी आहे. कुठली, बिग पुश थेरी आहे. आता बघा, बिग पुश थेरी ज्या संदर्भात आहे, बरोबर, तर ह्या बिग पुश थेरीच्या आधारावर यांनी आपलं प्रतिमान तयार केलेले कोण, हेरॉल्ड डोमर आहेत, बरोबर. आणि बिग पुश थेरी मांडणारे अर्थतज्ञ हे दुसरे आहेत, वेगळे आहेत. मग ही बिग पुश थेरी काय सांगते, रेडॉन नावाचे जे अर्थतज्ञ आहेत त्यांनी ही बिग पुश थेरी मांडली. ओके. आपण अगोदर आता ही आहे या पंचवार्षिक योजनेमधली संकल्पना. आपण बिग पुश थेरी बघू आणि हेरॉल्ड डोमर प्रतिमान काय काम करते, कसं वर्क करते ते बघू. बघा विद्यार्थी मित्रांनो, बिग पुश थेरी म्हणजे थोडक्यात काय की अर्थव्यवस्थेला एक मोठा धक्का द्यायचा आहे, पुश करायचा आहे. पुश करणं म्हणजे ढकलणं आहे. ओके. अर्थव्यवस्थेला आपल्याला एक धक्का द्यायचा आहे, म्हणजे आपल्याला अर्थव्यवस्थेला ढकलायचं आहे समोर. आता मला सांगा, पूर्वी आता ढकल पास होणं असा एक शब्द होता. ओके. म्हणजे याचा अर्थ 10वीला बोर्ड आहे, बरोबर, 5वीच्या पोराला शक्यतो शाळेमध्ये नापास केला जात नाही, बरोबर. मग समजा त्याला 34-35 मार्क पडत असतात तर त्याला पास करत आपण 9वीच्या बोर्डपर्यंत शाळेमध्ये त्याला पोहोचवल्या जाते. मग तिथं बोर्डावर मग तो नापास होईल किंवा पास होईल. म्हणजे याचा अर्थ काय, त्याला तुम्ही धक्का देत 9वीच्या स्टँडर्डपर्यंत आणलं आहे, 5वीपासनं किंवा पहिलीपासनं शाळेनं ते मॅनेज करत, चला ठीक आहे पुढं अभ्यास करेल आणि पुढं भविष्यात पास होईल. म्हणजे याचा अर्थ जो या विद्यार्थ्याची शैक्षणिक कुवत ही कमी होती किंवा शैक्षणिक प्रगती ही तितकी असायला पाहिजे अशी नव्हती, तर शाळेच्या माध्यमातून, शिक्षकांच्या माध्यमातून त्याला ढकल पास केलं जायचं. ओके. बाउंड्रीवर पास केलं जायचं. मग असंच भारत देशाची ही आर्थिक कमजोरी होती, आर्थिक कमकुवत होता भारत देश. कधी, भारत देश स्वातंत्र्य झाल्याच्या वेळेसची अवस्था, बरोबर. कारण पारतंत्र्यामध्ये असल्यामुळे सगळी आपली लूट ही इंग्रज व इतर देशाच्या माध्यमातून मोठ्या प्रमाणामध्ये इकॉनॉमिकली लूट करण्यात आली. आणि त्याचा परिणाम असा झाला की आपण त्या शाळेतला कच्चा विद्यार्थी झालो. मग कच्चा विद्यार्थी असेल तर आपल्याला ढकल पासच करायचं होतं. याचाच अर्थ त्या विद्यार्थ्यांना जसं आपण पुढं ढकलतो तसं अर्थव्यवस्थेला धक्का द्यायचा होता, अर्थव्यवस्थेला पुढं न्यायचं होतं. मग जर समजा अर्थव्यवस्थेला पुढं न्यायचं असेल तर मग मॉडेल कुठलं ठेवायचं, तर ही थेरी, हे मॉडेल घेण्यात आलं, म्हणजे धक्का द्यायचा. आता धक्का तंत्र कसं वापरायचं, बघा, एक मोठ्या प्रमाणामध्ये इथं गुंतवणूक करायची होती. मोठी असा एक शब्द आहे तुम्हाला रेफरन्समध्ये, भौतिक गुंतवणूक करायची आहे. ओके. मोठी भौतिक गुंतवणूक करायची आहे, बरोबर. इथं दिलं बघा, मोठी भांडवली गुंतवणूक, त्यालाच आपण भौतिक गुंतवणूक म्हणतो पुढे चालून. कॅपिटल आपल्याला आहे तर ते फिजिकली तुम्हाला कॅपिटल निर्माण करणारं जे वस्तू व सेवा आहेत ह्याच्यामध्ये तुम्हाला इन्व्हेस्टमेंट करावं लागते. मग हे कशाच्या संदर्भात आहे ते आपण बघू पुढं. मग धरणं, खत उद्योग आणि रेल्वे, बरोबर, या संदर्भात काय आहे ते आपण बिग पुश थेरीज इथे डिटेलमध्ये बघू. बघा, या थेरीच्या संदर्भात
बिग पुश थेअरी. यामध्ये भांडवली गुंतवणूक करायची आपल्याला. भांडवली गुंतवणूक करायची आहे. तर आता भांडवली गुंतवणूक कोणाला म्हणायचं हे अगोदर आपण समजू की भांडवल म्हणायचंच कोणाला. ओके. आणि त्यानंतर मग धक्का कसा काय बसणार, अर्थव्यवस्थेला कसं आपण ढकललं जाऊ, अर्थव्यवस्थेला पुढं कसं नेऊ. तर एक लक्षात घ्या मित्रांनो, उदाहरण म्हणून आपण इथं समजून घेऊ की माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत. ओके. माझ्याकडे 10 लाख रुपये आहेत, बरोबर. तसंच या 10 लाख रुपयाच्याद्वारे मी काय केलं आहे, 5 लाख रुपयेमध्ये आम्ही असं समजू आपण की एक मुलीचं लग्न केलं म्हणजे माझ्याकडे किती 10 लाख होते, 5 लाख रुपयामध्ये मी माझ्या मुलीचं लग्न केलं आहे. अदरवाईज मी एक 4 व्हीलर घेतली, म्हणजे खाजगी वापरायला मी 4 व्हीलर घेतली, म्हणजे माझ्या वापरासाठी आहे. दुसऱ्या 5 लाखामध्ये एकतर मी ट्रॅक्टर घेतला आहे किंवा 4 व्हीलरच घेतली असेल दुसरी, बरोबर, पण ती ओलाला लावली, म्हणजे भाड्यानं लावली किंवा टॅक्सी म्हणून तिचा वापर होतो. भांडवल कोणाला म्हणायचं, तर एक लक्षात घ्या, जे मुलीच्या लग्नावर जो मी पैसा खर्च केला आहे हा अनुत्पादक आहे. उत्पादक आहे का, नाही. उत्पादक म्हणजे त्याच्यातून काहीतरी प्रोडक्टिव्हिटी यायला पाहिजे. मुलीचं लग्न मी पैसा कमावं म्हणून करेल काय, अजिबात नाही. याचा अर्थ तुम्ही म्हणाल सर आहेर घेणं आहे, आहेर देणं आहे, त्याच्यातून पैसे, हा हेतू नसतो, बरोबर. ती मौज आहे किंवा माझी आवड आहे असं समजा, कोणाचे ज्या कुटुंबाच्या संदर्भातले. तर याचा अर्थ हे अनुत्पादक पैसा आहे, पडून राहणारा पैसा आहे. ह्यामधून भांडवल तयार होत नाही किंवा तयार करण्याची आपली भूमिका नसते. दुसरी गोष्ट, 4 व्हीलर घेतली खाजगी वापरासाठी, बरोबर, पैसे कमवण्यासाठी नाही. मग खाजगी वापरासाठी ही 4 व्हीलर केली तर यामध्येच माझे 5 लाख रुपये अडकून आहेत, बरोबर, ते तसेच पडून राहतील, बरोबर. मग मला सांगा, पण ज्यामधून प्रोडक्टिव्हिटी आहे, ज्याच्यातून मला पैसे मिळतील, बरोबर, ज्यामधून एक एम्प्लॉयमेंट जनरेट होईल, तर याला आपण भांडवल म्हणतो, की ज्याच्यामध्ये आपण इन्व्हेस्टमेंट करून रोजगार निर्मिती व्हायला पाहिजे, उत्पादन व्हायला पाहिजे वस्तू सेवेचं, आणि या माध्यमातून उत्पन्नसुद्धा वाढायला पाहिजे. तर मग अशा ठिकाणी काय, हे 5 लाख रुपये कामाला आले, मी ट्रॅक्टर घेतला आहे, ट्रॅक्टर घेतल्यामुळे एक ड्रायव्हर ठेवावा लागला, त्याला रोजगार मिळाला, ट्रॅक्टरवर शेतीची कामं करतो त्यामुळे माझं उत्पन्न वाढलं, बरोबर. वेगवेगळ्या ठिकाणी शेतीच्याद्वारे मी नांगरणी, पेरणी, वखरणी जे काही कामं आहेत किंवा कापणी असेल किंवा गाळण असेल, तर या माध्यमातून मी पैसे कमवायला लागेल. हे 5 लाखाचे जे मी इन्व्हेस्टमेंट केली, या ठिकाणी 15 लाख ते 20 लाख मी उत्पन्न कमवेल, बरोबर, म्हणजे वार्षिक उत्पन्न. याद्वारे हे झालं माझं भांडवल आहे, जे उत्पादक भांडवल आहे. हे सुद्धा भांडवल येईल, सॉरी, लग्न हे येणार नाही, पण 4 व्हीलर हे ह्याच्यामध्ये माझे पैसे अडकून आहेत, पण अनुत्पादक भांडवल आहे. जसं काय सोनं आहे थोडक्यात, बरोबर. 5 लाखाचं सोनं घेतलं आहे तर हे पडून राहणार आहे, बरोबर. तेच 5 लाखाचा ट्रॅक्टर घेतला तर त्याच्यातून मला इन्कम मिळणार आहे. तर मग हे पुढे संकल्पना येणार आहेत आपल्याला. मग बिग पुश थेरी काय सांगते की भांडवली गुंतवणूक जर तुम्हाला करायची आहे तर मोठमोठे उद्योग उभा करायचे आहेत. ओके, मोठमोठे उद्योग उभा करायचे आहेत. तर बडे प्रोजेक्ट ज्यावेळेस तुम्ही घेता तर त्यामध्ये तुम्हाला खत कारखाना आहे, बरोबर. प्रायोरिटी आपण ठरवली. खत कारखाना काय की जस्ट आपण स्वातंत्र्य झालेले होतो, शेतीचं उत्पादन वाढवायचं होतं, अन्नधान्याच्या बाबत आपली उपासमार होती. तर पहिलं टार्गेट होतं की अन्नधान्याच्या बाबत आपण स्वयंपूर्ण होणं. ओके, तर यासाठी काय शेतीमध्ये सुधारणा करावी लागेल, बरोबर. मग खत कधी टाकाल, जर पडीक जमीन असेल तर फायदा आहे का त्या खताचा, काही नाही. मग अगोदर जमीन सुपीक बनवणं आहे. जमीन सुपीक बनवायचं असेल तर जमिनीला सिंचनाची सोय असायला हवं. कोरडवाहू जमिनीमध्ये खत टाकून काय फायदा आहे, बरोबर. म्हणून जमीन सुपीक करायची आणि त्यातल्या त्यात जमिनीला सिंचनाची सोय करायची. मग सिंचनाची सोय करायची असेल, पाण्याची सोय करायची असेल, धरणाचं बांधकाम करावं लागेल, बरोबर. मोठे धरणाचं बांधकाम करावं लागेल तुम्हाला. जसं मग खत कारखाने सुरू करणं, मोठे धरणाचं बांधकाम सुरू करणं, बरोबर. उद्योगधंदे वाढवणं, उद्योगधंद्यावर भर देणं, वेगवेगळे मोठे प्रोजेक्ट सुरू करणं, हे टार्गेट ठरवण्यात आले. आणि यानुसार बिग पुश थेरी काय सांगते की अर्थव्यवस्थेचा मोठा धक्का द्यायचा तर मोठे प्रोजेक्ट हातामध्ये घ्यावे लागतात. मग जर आपण बघितलं तर भाकरा नांगलचं धरण आहे, हिराकूडचा धरण आहे, हिराकूडचा प्रोजेक्ट असेल, भाकरा नांगलचा प्रोजेक्ट असेल, कोसी नदीवरचं धरण आहे. म्हणून मोठमोठे धरणाचे जलाशयाचं बांधकाम करण्यात आलं. याचा अर्थ असा की हजारो हेक्टर जमीन पाण्याखाली येईल. हजारो हेक्टर जमीन ज्यावेळेस पाण्याखाली येईल, आपोआप त्या जमिनीच्या माध्यमातून खताचा वापर केला जाईल. खत कारखान्याच्या माध्यमातून वेगवेगळे फर्टिलायझर तयार होतील आणि शेतीच्याद्वारे उत्पादन वाढवलं येईल. मग त्या भागामध्ये वेगवेगळ्या पिकांचं उत्पन्न वाढलं की आपोआप लोकांचं उत्पन्न वाढायला लागेल, उत्पादन वाढायला लागेल. लोकांचं उत्पन्न वाढलं की लोक पैसे बचत करायला लागतील आणि लिव्हिंग ऑफ स्टँडर्डनेस त्यांचं वाढायला लागेल. म्हणजे पैसे बचत कधी करतील, जीवनावश्यक गरजा पूर्ण करतील, राहिलेले पैसे बचत करतील. मग जीवनावश्यक गरजा ज्यावेळेस आपण पूर्ण करू तर अन्न, वस्त्र, निवारा आणि हळूहळू आपण शिक्षण, आरोग्य आणि राहणीमानाचा दर्जा आपला वाढत जातो. त्या भागामध्ये ते क्षेत्र वाढत जाते. उदाहरण म्हणून सांगतो तुम्हाला, महाराष्ट्राचं जर उदाहरण घेतलं
बघितलं तर या संदर्भात पश्चिम महाराष्ट्र हा सिंचनामुळं विदर्भ व मराठवाड्याच्या पुढं आहे. ओके, सिंचनामुळे पुढं आहे म्हणजे शेतीचं उत्पादन चांगलं आहे. उत्पादन चांगलं असल्यामुळं लोकांचं उत्पन्न चांगलं आहे. उत्पन्न चांगलं असल्यामुळे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण आणि आरोग्य या बाबीवर एखादं कुटुंब आपल्या मुलावर चांगल्या पद्धतीनं पैसे खर्च करू शकते. आणि या माध्यमातून मग काय नोकरीचं प्रमाण बघा किंवा IT सेक्टरमध्ये बघा किंवा इतर क्षेत्रामध्ये डेव्हलपमेंट जे आहे ते तुम्हाला आपल्याला पश्चिम महाराष्ट्रामध्ये बघायला मिळते. बरोबर, मग याचा अर्थ काय की लिव्हिंग ऑफ स्टँडर्डनेस असा परिणाम करते मोठे प्रोजेक्ट आणि मोठे उद्योग असतील तर. मग याचा परिणाम पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये हे टार्गेट ठरवण्यात आले. भौतिक भांडवल इन्व्हेस्टमेंट करायचं, बडे प्रोजेक्ट हातामध्ये घ्यायचं आणि यामध्ये भांडवली गुंतवणूक करायचं. मग खताच्या कारखान्यात, धरणाच्या मोठ्या धरणाच्या प्रोजेक्टमध्ये किंवा उद्योगधंदे जर आपण सुरू केले, जसं लोह पोलाद भिलाईचा प्रोजेक्ट आहे, असे जर प्रोजेक्ट सुरू केले तर सर्वात महत्त्वाची ही थिअरी अशी वर्क करते की इथं त्या भागातल्या लोकांचं उत्पादन वाढायला लागते. त्याच्याही पहिलं एक वस्तू तयार व्हायला लागतात. वस्तू किंवा सेवा तयार होतील. उत्पादित वस्तू असं म्हणतात. ओके, मग उत्पादित वस्तू काय, उदाहरण आपण एक घेऊ आता इथं. धरण या माध्यमातून उत्पादित वस्तू काय, शेतीचं उत्पन्न वाढेल. शेतीचं उत्पादन वाढेल म्हणजे गहू आणि तांदूळ उदाहरणार्थ. बरोबर, समजा पश्चिम महाराष्ट्रामध्ये धरण बांधलं किंवा विदर्भ किंवा मराठवाड्यामध्ये जे जायकवाडी प्रोजेक्ट आहे, उदाहरणार्थ जायकवाडी प्रोजेक्ट बांधला तर त्या भागातल्या लोकांचं शेतीतलं उत्पादन वाढेल. ज्वारी किंवा ऊस किंवा इतर पिकं जे आहेत, हरभरा वगैरे, ह्या पिकांचं उत्पादन वाढायला लागले. म्हणजे वस्तू काय उत्पादित झाली, शेतीतलं कुठलंही उत्पादन झालं, ज्वारी, गहू, ऊस, तांदूळ. तर हे जर बघितलं तर वरच्या भागात जर आपण बघितलं हिराकूड नांगल प्रकल्पाच्या तुलनेनं गहू आणि तांदूळ यांचं उत्पन्न वाढायला लागलं होतं. ओके, त्यातल्या त्यात गव्हाचं उत्पादन वाढलं. बरोबर, म्हणजे वस्तू कुठली उत्पादित झाली, बिग पुश थेरीच्याद्वारे वस्तू उत्पादित होतील असं म्हणतो आपण. गहू ही वस्तू उत्पादित झाली. ओके, हे झालं कशाचं उदाहरण, धरणाच्या संदर्भात. उद्योगधंदे जर बघितलं तर लोह पोलाद उद्योग उभा करण्यात आले आणि त्याद्वारे वेगवेगळ्या वस्तू निर्माण करण्यात आल्या. ओके, मग त्यानंतर उत्पादन वाढायला लागलं. गहू आणि तांदळाचं भयंकर मोठ्या प्रमाणामध्ये उत्पादन वाढायला लागलं. अन्नधान्याच्या बाबत आपण जो उणीव होती किंवा भूकमारीची समस्या होती ही बऱ्यापैकी हळूहळू मिटायला लागली. ही पहिल्या पंचवार्षिक योजनेत सगळे प्रॉब्लेम सॉर्ट आउट झालेले नाहीत. लक्षात, ही तिसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला बघायला मिळते, ते आपण बघू पुढं. मग या वस्तू व सेवेचं उत्पादन वाढते. अगोदर उत्पादित वस्तू तयार होतात, उत्पादन वाढायला लागते आणि वाढीव उत्पादन जे आहे, वाढीव उत्पादनाच्या संदर्भातलं वाढीव उत्पादनामुळं उत्पन्न वाढायला लागते. कसं, आता बघा, एक बिग पुश थेरीच्या संदर्भात एक उत्पादित वस्तू होतील म्हणजे वस्तूचं उत्पादन होईल. वस्तू उत्पादित करणे किंवा होणे. ओके, 2 नंबर याचा बिग पुश थेरी काय काम करते, भांडवली गुंतवणूक केल्यामुळे वस्तू उत्पादन व्हायला लागतात. दुसरा नंबर असा आहे की उत्पादन वाढायला लागते म्हणजे मॅक्झिमम उत्पादन वाढते आणि अशा वेळी रोजगार निर्माण होतो. किंवा रोजगार वाढतो. उत्पादनात वाढ होते, वस्तू उत्पादनामध्ये वाढ होते. बरोबर, रोजगार वाढला म्हणजे बेरोजगारी कमी होऊन जाते. आपोआप बेरोजगारीचं प्रमाण कमी होते. आणि यामुळं चौथा परिणाम असा आहे, लोकांचं रोजगार मिळाला, हाताला काम मिळालं लोकांच्या, तर लोकांचं उत्पन्न वाढणार आपोआप. ओके, लोकांचं उत्पन्न वाढणार, लोकांच्या हातामध्ये पैसा आला. उत्पन्न वाढला म्हणजे लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर लोक काय करतील, जीवनावश्यक गरजा पूर्ण करतील, त्यासाठी पैसे खर्च करतील. आणि उर्वरित जे पैसे आहेत ते लोक काय, इथं 2 भागामध्ये पैसे व्हावे. एक लोक खर्च करतील आणि दुसरं पैशाची बचत करतील. ओके, आणि बचत झालेले पैसे आपण वेगवेगळ्या माध्यमातून, आता काही घरात ठेवण्यापेक्षा बँक हे एक सोर्स आहे किंवा बँकेमध्ये लोक जमा करतील आणि बँकेत जमा झालेला पैसा किंवा बचत झालेला पैसा सरकारला परत गुंतवणुकीसाठी वापरता येईल. जसं की भांडवली गुंतवणूक आहे. लक्षात, याला आपण बिग पुश थेरी म्हणतो. म्हणजे बिग पुश थेरी वर्क कशी करते, वस्तू सेवेचं उत्पादन करणं, त्याद्वारे एकूण प्रोडक्शन वाढवणं आणि वाढलेल्या प्रोडक्शनच्याद्वारे प्रत्येक लोकांना रोजगार मिळणं. लोकांना रोजगार मिळाला, लोकांच्या हातामध्ये पैसा आला तर लोकांचं आपोआप उत्पन्न वाढायला लागते आणि त्याद्वारे वाढलेल्या उत्पन्नाच्यामुळं लोक पैसा काही बचत करतील, काही पैसा खर्च करतील. खर्च केलेल्या पैशामुळे इतर वस्तू व सेवा परत निर्मिती होईल आणि परत रोजगार निर्मिती होईल. आणि बचत केलेल्या पैशाच्या माध्यमातून सरकारकडे एकरकमी पैसा किंवा बँकेच्याद्वारे किंवा इतर सार्वजनिक वेगवेगळ्या LIC किंवा याद्वारे पैशाची बचत करता येईल. आणि झालेल्या पैशाच्या बचतीमधनं परत मोठी भांडवली गुंतवणूक करता येईल. सरकारकडे पैसा जमा होईल आणि याद्वारे भांडवली परत गुंतवणूक करत होतं, परत धरणं, परत खत, परत उद्योगधंदे, बडे प्रोजेक्ट तुम्हाला राबवता येईल. अशी आहे बिग पुश थेरी. मग आपण टार्गेट केलं की आपण पहिल्या बेसमेंट किंवा जो आहे खत कारखाने वगैरे, तर आपण बेसिक ही जे
पंचवार्षिक योजना होती, तर हे जे आपण जो उदाहरणं बघतोय तर हे कृषी आधारित पंचवार्षिक योजना होती. मुख्य भर हा शेती या भागावर असं होता, म्हणून या योजनेला पुनरुत्थान योजना अशी म्हटले जाते. पुनरुत्थान योजना म्हणण्याचं एकमेव कारण काय, याला पुनरुत्थान योजना हा इथं शब्द आहे की याला पुनरुत्थान करायचं म्हणजे पुनर्निर्मिती करायची आहे, पुनर्जन्म आहे थोडक्यामध्ये अर्थव्यवस्थेचा. कारण आपण पारतंत्र्यात असल्यामुळे सगळ्याच बाबतीत सगळे सेक्टर अर्थव्यवस्थेचे, कृषी, उद्योग, सेवा सेक्टर सगळे डबघाईला आलेले. क्षेत्र याचा अभ्यास हा आपण म्हणजे कुठल्याच टप्प्याला आपण त्याच्यामध्ये हे अर्थव्यवस्थेला मला पुढाकार किंवा अर्थव्यवस्थेला वाढवण्यामध्ये सगळ्या आपण बऱ्यापैकी अपयशी होतो. ओके, तर मग हे पूर्ण रिकव्हरी करायची होती, पुनर्जन्म करायचा होता, अर्थव्यवस्थेला परत नव्यानं एक उभारी द्यायची होती. त्यामुळे ह्या योजनेचं नाव ठेवण्यात आलं पुनरुत्थान योजना. बरोबर, परत रिकव्हरी करायची आहे आपल्याला, जे ब्रिटिश काळामध्ये आपलं शोषण झालेले. तर या संदर्भातली पुढचा जो पॉईंट आहे, बिग पुश थेअरी जर तुम्हाला आता कळली असेल तर योजनेचे उद्दिष्ट काय होते. आता उद्दिष्ट काय असणार की राष्ट्रीय उत्पन्नात 2.1% वार्षिक वृद्धी दराचं लक्ष ठरवण्यात आलं. तर 2.1% तुमची वार्षिक वृद्धी दर, वर्षाला अर्थव्यवस्था 2.1% वाढायला हवी. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सांगल हे आर्थिक वृद्धी काय आहे. राष्ट्रीय उत्पन्न समजा उदाहरणार्थ 100 रुपये आहे, बरोबर, उदाहरणार्थ राष्ट्रीय उत्पन्न 100 रुपये आहे, तर ह्या 100 रुपयामध्ये 2% वाढ व्हायला पाहिजे दर पर इयर, प्रतिवर्षी. म्हणजे पुढच्या वर्षी हे पैसे, आज 2022 आहे बरोबर, तर 2023मध्ये हे एकूण 102 रुपये व्हायला पाहिजे थोडक्यात. म्हणजे असं प्रत्येक वर्षी 2% 2.1 म्हणजे 2.1% वार्षिक वृद्धी दर किंवा अर्थव्यवस्थेचा आर्थिक वृद्धी दर असा वाढायला हवा होता. बरोबर, हे उद्दिष्ट होतं. कृषी क्षेत्राचा विकास करणे हे मुख्य उद्दिष्ट होतं, जे आता आपण डिस्कस केले. म्हणून तर त्याच्यामध्ये भांडवली गुंतवणूक जी आहे मोठ्या प्रमाणामध्ये टार्गेट कशामध्ये करण्यात आली, खताचे कारखाने उभा करणं आहे. ओके, मोठमोठे धरणाचे प्रोजेक्ट हाती घेणं आहे. बरोबर, मग या माध्यमातून काय करायचं होतं की शेती क्षेत्राचा विकास करायचा होता किंवा कृषी क्षेत्रावर सर्वाधिक भर होता. कारण शेतीचं सेक्टर सगळ्यात मोठं इंडियामध्ये, असंही क्षेत्रफळ तुलनेने मोठं, त्यातल्या त्यात लोकसंख्या त्यावेळेसची कमी, आणि त्यानुसार जर शेती डेव्हलप केलं तर खाण्याचा प्रश्न मिटतो. ही पहिली आपली भूमिका होती. तसेच चलनवाढ आटोक्यात महागाई जी आहे ती महागाई आटोक्यात आणायची होती. हे परत पुढच्या पंचवार्षिक योजनेमध्ये तिथे हे डिटेलमध्ये हा पॉईंट घेईल. बरोबर, अन्नधान्य उत्पादनाचं 61.6 मिलियन टन हे टार्गेट ठेवण्यात आलं. बरोबर, हे असंच का आणि त्याचा परिणाम काय झाला, कारण का की अर्थव्यवस्थेवर तुम्ही भर आहे कृषी क्षेत्रावर. बरोबर, आणि कृषी क्षेत्राचे टार्गेट ठेवणं किंवा उद्देश ठेवणं हे पर्यायानं आलेच. तर त्यामुळे अन्नधान्याचं उत्पादन 61.6 मिलियन टन लक्ष ठेवण्यात आलं आणि हे आपण बऱ्यापैकी अचीव केलं आहे. चलनवाढसुद्धा आटोक्यात बऱ्यापैकी आपण आणण्याचा प्रयत्न केलेला आहे. कृषी क्षेत्राचा तुलनेनं विकास चांगला झाला आहे. राष्ट्रीय उत्पन्नामध्ये सुद्धा 2.1 हे बऱ्यापैकी पहिली पंचवार्षिक योजना ही आपण यशस्वी झालो. कशी यशस्वी झालो तर आपण पुढे बघूया. मग आपलं हे टार्गेट लक्षात ठेवायला पाहिजे, ह्याच्यावर आयोगाचा प्रश्न आहे. ओके, फक्त आता इथं काय होईल माहिती आहे, अन्नधान्याचं उत्पादन 61.6 मिलियन टनावरून आपण 66.9 मिलियन टन आपलं उत्पादन आपण मिळवलेले. पण आयोग तुम्हाला आकडेवारीचा एक प्रश्न आहे. ह्याच्या व्यतिरिक्त आयोग आता असं नाही म्हणणार की काय अन्नधान्याचं उत्पादन हे 61 मिलियन, अन्नधान्याच्या उत्पादनात पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या मध्ये वाढ झाली का घट झाली, लक्षात. मग आपल्याला हे आकडे लक्षात पाहिजे की बाबा पहिल्याच्या तुलनेत 61 जे तुमचा उद्देश होता त्याच्यापेक्षा तुमच्या पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये वाढ झालेली आहे. त्यामुळे शब्द लक्षात ठेवायचा, तर वाढ आहे किंवा दुसऱ्या पंचवार्षिक योजनेच्या तुलनेत वाढ आहे का घट आहे, हे सगळे जे तुलनात्मक प्रश्न आहेत. बरोबर, हे शेवटी 12 पंचवार्षिक योजना झाल्यावर सगळ्यांचे मी सराव प्रश्न लिहिलेले आहेत, ते आपोआप तिथं मी घेऊन टाकलं आयोगाच्या प्रश्नाच्या सोबत. पुढचा बघा, योजनेचे उद्दिष्ट झाल्यानंतरचा योजनेचे बघा इथं परत आपण ते चार्टमध्ये टाकलं आणि त्याचं काय आपल्याला साध्य काय होतं आणि लक्ष्य काय होते आणि साध्य काय झालं आहे. बरोबर, त्या योजनेच्या उद्दिष्टाच्या संदर्भात एक राष्ट्रीय उत्पन्नातला वार्षिक वृद्धी दर जो आता आपण बघितला आहे. ओके, तर तो 2.1% होता, आपण अचीव केलं 3.6%, म्हणजे इथं आपण यशस्वी झालो. ओके, म्हणजे वार्षिक वृद्धी दर हा पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वार्षिक वृद्धी दराच्या लक्ष्यामध्ये वाढ झाली. बरोबर, किंवा साध्यामध्ये वाढ झाली किंवा आपण यशस्वी झालो, तर बरोबर आहे विधान. ओके, वार्षिक लक्ष्यामध्ये वाढ नाही म्हणता येत. वार्षिक लक्ष्य जे तुम्ही ठरवलं आहे, बरोबर, जे लक्षांकित केलं, जे टार्गेट तुम्ही ठरवलं, तसा शब्द विचारला आयोगानं, ते आपण साध्य केलं आहे. बरोबर, आणि मग तो 3.6% इथपर्यंत आपण त्याला साध्य केलेले आहे. दुसरा, सार्वजनिक खर्च होता 2069 करोडपर्यंत आपला खर्च करायचा होता, तो आपण एकूण जवळपास 1960 कोटी रुपये आपण खर्च केलेत. मग जवळपास बऱ्यापैकी आपण पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये पैसा आपला खर्च झाला टार्गेटाच्या तुलनेनं. दुसरा आहे सार्वजनिक खर्च मग सर्वाधिक कशावर झाला, कृषी व सिंचन 31%. हा महत्त्वाचा आहे की सर्वाधिक
खर्च हा पहिल्या पंचवार्षिक योजनेचा कारण उद्देश जर बघितला असेल तर मुख्य भर हा कृषीवर होता. यालाच आपण पुनरुत्थान योजना असं म्हणतो आणि त्यातल्या त्यात ह्या योजनेचा मुख्य भर कृषी, दुसऱ्या योजनेचा उद्योगावर होता. त्यामुळे कृषीवर असल्यामुळे साहजिकच आहे की सर्वात जास्त पैसा हा कृषीवर खर्च होईल. एकूण 100% पैशापैकी जवळपास 31% पैसा हा कृषीवर खर्च झाला पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये. म्हणजे याच्यावरून आपल्याला लक्षात द्यायला पाहिजे की सर्वाधिक भर हा कृषीवर होता. त्याच्यानंतर दुसरा दळणवळणावर 27% खर्च आहे, बरोबर. सामाजिक सेवेवर 22%, ऊर्जावर 13 आणि उद्योगावर 6. तर जर परीक्षेत जर प्रश्न आला, आत्तापर्यंत हा असा प्रश्न आलेला नाही, बरोबर. मेन्सलाच कदाचित प्रश्न असा येऊ शकतो, पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात सार्वजनिक खर्च जो करण्यात आलेला आहे तर खालील दिलेल्या बाबीचा योग्य उतरता क्रम किंवा घटता क्रम निवडा, बरोबर. आणि 4 ऑप्शन देतील अ ब क ड मध्ये. एक कृषी व सिंचन, ऊर्जा, उद्योग, सामाजिक सेवा, वाहतूक, दळणवळण. तर योग्य क्रम आपल्याला निवडायचा असेल तर आपल्याला हे माहीत पाहिजे की पहिल्यांदा कृषीवर भर होत आहे सगळ्यांना. 2 नंबर आहे दळणवळण. दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये तुम्हाला दळणवळणावरचा खर्चसुद्धा बऱ्यापैकी एवढाच दिसतो. म्हणजे 2 पंचवार्षिक योजना जर तुलना केल्या तर सर्वाधिक खर्च हा दळणवळणावरच करण्यात आला आहे असा आयोगाचा प्रश्न आहे. आलेच आपण घेऊ पण प्रश्न. तर असा तुम्हाला इथं एकूण चढ उतार ह्याच्यामध्ये बघायला मिळतो वेगवेगळ्या सार्वजनिक खर्चाच्या संदर्भामध्ये. तर पहिल्यांदा एवढंच लक्षात ठेवायचं, पहिले 2 तरी हमखास लक्षात ठेवायचे. कुठले? पहिल्यांदा खर्च सर्वात जास्त कशावर झाला? कृषी व सिंचन. काही योजनेमध्ये पुढच्या योजनेमध्ये सामाजिक सेवावर सर्वात जास्त खर्च आहे. मग प्रत्येक योजनेमध्ये सर्वाधिक खर्च कशावर जास्त करण्यात आला एवढंच एक लक्षात ठेवायचं. बाकी पर्यायामधून उत्तर काढता येते आपल्याला. दुसरं आहे वाहतूक दळणवळण. ओके. चलनवाढच्या संदर्भात स्थिर होती, बरोबर, जी -5.2% होती, जी 55 ते 56पर्यंत आहे. हे चलनवाढ काय, ह्याचं म्हणजे काय, याचा अर्थ काय, हे मी चलनवाढच्या चॅप्टरमध्ये घेईल, बरोबर. अन्नधान्य उत्पादन जे होतं 61.6 मिलियन टनावरनं तुम्ही 66.9 मिलियन टन एवढं आपण अन्नधान्याचं उत्पादन वाढलं आहे. फक्त इथं एवढं लक्षात ठेवा, पहिली पंचवार्षिक योजना आहे म्हणून आकडा महत्त्वाचा आहे. त्याच्यानंतर सर्वात महत्त्वाचं काय की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये लक्षांकित करण्यात आलेल्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये वाढ आहे का घट आहे, बरोबर. विधान देतील वाढ आहे. दुसरं विधान देतील पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये घट आहे. विधान अ, विधान ब आणि खाली पर्याय देतील योग्य विधानं निवडा, बरोबर. मग एक चूक आहे, एक बरोबर आहे. मग एक बिनचूक आणि एक दुसरा आहे तो चूक आहे, बरोबर. मग याचा अर्थ एक बरोबर आहे, एक चूक आहे, बरोबर. हे मग त्यासाठी काय की वाढ किंवा घटसाठी इथं फक्त वाढ आहे एवढं लिहून ठेवायचं. म्हणजे तुलनेनं अन्नधान्याच्या उत्पादनामध्ये इथं आपली चांगली प्रगती होती. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या योजनेतील उपक्रम जे आहेत, कुठले कुठले उपक्रम राबवण्यात आहेत त्याची एक लिस्ट आहे, बरोबर. ही आपल्या रेफरन्समध्ये पण बघायला मिळते. पण सर्वात महत्त्वाचे कुठले आहेत ते मी इथे टाकलेले आहेत. तर त्यातल्या त्यात बघा, उद्योग विकास नियमन कायदा जो आहे हा उद्योगामध्ये आपला कव्हरेल 1951ला करण्यात आला. त्यानंतर UGC जे आहे, बरोबर, युनिव्हर्सिटी ग्रँट कमिशन, बरोबर. तर या संदर्भातला कायदा जो आहे 1945ला करण्यात आला, बरोबर. आणि त्या संदर्भात IIT खरगपूर जे आहे पश्चिम बंगालमध्ये सुरू करण्यात आलेली 1951ला. तर खरगपूरला IIT हे ठिकाण वगैरे सगळं निश्चित झालं, पण त्या संदर्भातला कायदा जो आहे तो आपण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेमध्ये आपल्याला काय तयार करण्यात आलेला होता. फक्त एवढं लक्षात ठेवायचं की आजपर्यंतच्या प्रश्नाचा बेस बघितला, पहिली जी IITची स्थापना आहे किंवा IIT सुरू करण्यात आलेली आहे ती पश्चिम बंगालमध्ये खरगपूर येथे. समुदाय विकास कार्यक्रम हा गांधी जयंतीच्या दिवशी म्हणजे 2 ऑक्टोबर 1952ला निवडण्यात आला. ओके. समुदाय विकास कार्यक्रमात सर्वात महत्त्वाच्यावर आयोगाचा प्रश्न पण आहे. समुदाय विकास कार्यक्रमाच्या संदर्भात ह्याच्यात सर्वात महत्त्वाची बाब आहे की ह्याचा मुख्य उद्देश काय, समुदाय विकास कार्यक्रमाचा उद्देश काय होता, कुठल्या कारणामुळे हा कार्यक्रम हाती घेतला आहे. तर एक लक्षात ठेवा, ग्रामीण भागाचा सर्वांगीण विकास करणे, ग्रामीण भागाचा संपूर्ण किंवा सर्वांगीण विकास करणे हे महत्त्वाचं उद्दिष्ट होतं. समुदाय म्हणजे कम्युनिटीचा तुम्हाला पूर्ण डेव्हलपमेंट करायचं आहे. तर मग टार्गेट कुठला ग्रुप केला आहे? ग्रामीण भाग केला. याचा अर्थ काय, मग स्वातंत्र्यानंतर सर्वाधिक लोकसंख्या ही ग्रामीण भागामध्ये होती, बरोबर. मग ग्रामीण भागात लोकसंख्या जर जास्त आहे, ग्रामीण जीवन अगोदर सुरळीत करायला हवं, कारण शहरीकरणाचं तेवढा वाढ किंवा तेवढी ग्रोथ झालेली नव्हती. त्यामुळे ग्रामीण भागात लोकसंख्या तुलनेने जास्त असायची, तर त्यामुळे त्यांना सोयी सुविधा उपलब्ध करून देणं आहे. मग ग्रामीण भागाचे उपजीविकेचे साधन कुठला? एकमेव शेती आहे. मग शेतीसाठी जेवढ्या काय सोयी सुविधा लागतात जेणेकरून लोकांचा राहणीमानाचा दर्जा वाढायला पाहिजे, त्यानुसार मग म्हणून होतं की ग्रामीण भागाचा संपूर्ण किंवा सर्वांगीण विकास करायचा आहे. म्हणजे अन्न, वस्त्र, निवारा, शिक्षण, आरोग्य, पायाभूत सुविधा असतील, इन्फ्रास्ट्रक्चर असतील त्या संदर्भातले किंवा रोजगार निर्मितीच्या संदर्भात असेल, तर असा विकास इथं तुम्हाला समुदाय विकास कार्यक्रमाच्या माध्यमातून करायचा होता, जे पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या काळामध्ये हा उपक्रम राबवण्यात आलेला होता. आलं लक्षात? दुसरं असं होतं
की जेवढ्या काही 5 इयर प्लॅन आहेत किंवा पंचवार्षिक योजना आहेत, ह्या पंचवार्षिक योजनेला गती देणं किंवा गतिमान करणं किंवा ह्याचा वेग वाढवणं हे एक त्याचं उद्दिष्ट होतं. म्हणजे याचा अर्थ काय, पंचवार्षिक योजना जास्त वेगवान करणं आहे, जास्त स्पीडली त्याचे जे टार्गेट आहेत ते अचीव करणं आहे, बरोबर, भांडवली गुंतवणूक वाढवणं आहे आणि या माध्यमातून लोकांना जास्तीत जास्त लोकांचं उत्पन्न वाढवणं, बरोबर, जेणेकरून काय सर्वांगीण विकास लवकर करता येईल आणि 5 इयर प्लॅन हे आपले यशस्वी होतील, असा एक त्याचा 2 उद्देश होते. आणि म्हणून ही समुदाय विकास कार्यक्रम हा याच्यावर आयोगाचे बरेचदा प्रश्न आहेत, बरोबर. त्यामुळे त्याचा उद्देश लक्षात ठेवायचा, त्याचं आणि ही फॅक्ट आहे, त्याचं वर्ष कुठलं आहे हे सगळ्या रेफरन्समध्ये तुम्हाला मिळून जाईल. दुसरा आहे राष्ट्रीय विस्तार योजना आहे 53ची, बरोबर. दामोदर खोरे विकास प्रकल्प आहे, बघा ह्या सिंचनाच्या संदर्भातला आहे. ओके, म्हणजे याचा अर्थ कृषीवर सर्वाधिक भर होता, म्हणून याला रिकव्हरी म्हणतो. पुनरुत्थान रिकव्हरी करायची असेल तर मग सगळ्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करावं लागेल आणि शेतीच्या संदर्भातलं पाणी किंवा सिंचन हे इन्फ्रास्ट्रक्चर आहे किंवा म्हणजेच धरणाची निर्मिती करणं आहे किंवा खतं, बी बियाणं, हे तर बी बियाणं तुमचे हे सर्वात जास्त हरित क्रांतीच्या वेळेस आपल्याला तिथं बघू आपण. मग भाकरा नांगल धरण सतलज नदीवर हिमाचल प्रदेश आहे, तर तिथं हे उभा करण्यात आलं. याच्या संदर्भातले राज्य आहेत ते मी पुढे सांगून देईल, प्रश्नामध्ये येऊन जातील ते, बरोबर. भाकरा नांगल प्रकल्प आहे सतलज नदीवर 55ला सुरू करण्यात आला. कोशी धरण जे आहे बिहारमध्ये, ओके, तर हा जो प्रोजेक्ट आहे तो 1954 साली सुरू करण्यात आला. म्हणजे तुम्हाला काय की होतं काय की जोड्या लावण्यामध्ये ज्यावेळेस प्रश्न येतो, इकडं अ गटामध्ये देतील पहिली, दुसरी, तिसरी पंचवार्षिक योजना, ओके, आणि तिकडं ब गटामध्ये देतील तुम्हाला उपक्रम, कुठल्या कुठल्या योजनेत कुठले कुठले उपक्रम राबवण्यात आले. मग दुसऱ्या पंचवार्षिक योजनेत राबवलेले उपक्रम हे पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये नमूद केले जातील, लक्षात. मग आपल्याला माहीत पाहिजे की पहिल्या पंचवार्षिक योजनेत कुठे राबवले, दुसऱ्या कुठले राबवले, SBIची स्थापना कुठल्या याच्यात झाली, ICICI बँकेची कुठल्या झाली, LIC कधी सुरू झाली, लक्षात. बँकिंग नियमन कायदे कुठल्या पंचवार्षिक योजनेत झाले. म्हणजे त्या नियोजनाच्या काळामध्ये त्या 5 इयर प्लॅनमध्ये कुठले कुठले उपक्रम होते हे मात्र फॅक्टसाठी आवर्जून माहीत पाहिजे ग्रुप बी आणि ग्रुप सीला. राज्यसेवेला आता थेरी असल्यामुळं तितकंसं नियोजनाला महत्त्व हे थेरी ओरिएंटेड आलेलं आहे, तिथं फॅक्ट कमी संकल्पना जास्त किंवा त्याचा आढावा घेणं आहे आपल्याला. ओके, बघा हिराकूडचा प्रोजेक्ट आहे महानदीवर संबलपूरला, ओके, आणि त्या संदर्भातलं 57ला तो सुरू झालेला आहे. सिंद्री खत कारखाना आहे झारखंडमध्ये धनाबादला, 51ला सुरू झालेला आहे तो. रेल्वे इंजिनचा कारखाना चित्तरंजनला इथं आहे, ओके, आणि 1950ला त्याची सुरुवात आहे. रेल्वे डब्बे जे आहेत ते पेरांबूर तमिळनाडू किंवा चेन्नईला इथे सुरू तिथं कारखाना उभा केलेला आहे रेल्वेच्या डब्बे तयार करण्याचा, आणि तो आहे तमिळनाडूमध्ये. ओके, रेल्वेचे इंजिन पश्चिम बंगालला तयार होईल आणि रेल्वेचे डबे हे चेन्नईला तयार होतील किंवा तमिळनाडूमध्ये तयार होतील. हा पिंपरी चिंचवड इथं आहे. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स म्हणजे स्वस्त पैशामध्ये औषधं उपलब्ध करण्यासाठी हे महाराष्ट्रामध्ये हा प्रोजेक्ट सुरू केलेला. त्यातल्या पेनिसिलिन नावाचं जे पेनिसिलिनचं औषध होतं तर त्याची निर्मितीसाठी त्यांनी पुणे महाराष्ट्र निवडला आणि 1954मध्ये तिथे सुरुवात झाली. आता एक लक्षात घ्या, ह्याचा मुख्य भर किंवा ह्या योजनेचा बिग पुश थेरी काय सांगते इथं तुम्हाला लक्षात येईल. काय बघा, इथं मोठमोठे प्रोजेक्ट किंवा भौतिक भांडवल इन्व्हेस्टमेंट करण्यासाठी आपण भौतिक भांडवल निवडलं, याचा अर्थ वस्तू सेवेचं उत्पादन वाढवणं, ज्याच्यातून रोजगार निर्मिती होईल. बघा, आता भौतिक भांडवल जर तुम्हाला गुंतवायचं असेल, असेट निर्माण करायचे असेल, बरोबर, रोजगार निर्मिती आणि उत्पादन आणि उत्पन्न वाढवायचं असेल, तर याचा अर्थ तुम्हाला मोठे उद्योग हाती घ्यावे लागतील, ज्यामध्ये धरणाचं बांधकाम करण्यात आलं, ओके, त्याच्यासोबतच खताचा कारखाना उभा करण्यात आला आणि वेगवेगळे उद्योगधंदे उभा करण्यात आले रेल्वेच्या संदर्भातले, बरोबर, कनेक्टिव्हिटी वाढवण्यासाठी, इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करण्यासाठी. मग याचा अर्थ मग त्यासाठी काय करावं लागेल, तुम्हाला रेल्वेचं तयार करावं लागेल, इंजन बनवावं लागतील, डबे बनावं लागतील, त्यातल्या त्यात रेल्वेचे वेगवेगळे ट्रॅक बनावं लागतील, जेणेकरून ही कनेक्टिव्हिटी वाढली की तुमचा ट्रॅव्हलिंगचा खर्च वाचतो आणि हळूहळू काय व्हायला लागते, इतर क्षेत्रामध्ये त्या इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप होऊन लोकांचं लिव्हिंग ऑफ स्टँडर्ड्स वाढणं आणि रोजगार निर्मिती होणं, लोकांना नोकऱ्या देणं, ह्या गोष्टी इथं बाबी ह्या तयार व्हायला लागतात. आणि अन्न, वस्त्र, निवारा जशा ह्या मूलभूत गरजा आहेत, औषध किंवा आरोग्य जी आहे ती मूलभूत गरज आहे, शिक्षण आणि आरोग्य, तर त्यानुसार ते भारत देश स्वतंत्र झाल्यावर तर तेवढी आपल्या फंडामेंटल राईट किंवा आताही त्या काही संविधानानुसार तर तशी काही नाही. पण जर आपण वेगवेगळ्या समित्या बघितल्या दारिद्र्य निर्मूलनाच्या संदर्भातल्या, बरोबर, म्हणजे केळकर समिती असेल तर ह्या आणि तेंडुलकर समिती असेल, ह्या समित्यांनी वारंवार सांगितलेलं आहे की मूलभूत गरजामध्ये आपल्या दारिद्र्याच्या टोपलीमध्ये आपल्याला ह्यासुद्धा आरोग्य आणि शिक्षण ह्या बाबी नमूद कराव्या लागतात. तर त्याचा जर आढावा जर आपण घेतला तर पहिल्यांदा आपण औषधाच्या संदर्भातल्या जे रोगराईच्या असेल किंवा जे काही त्याच्यावर उपचार किंवा या संदर्भातला पुढाकार म्हणता येईल असं एक हिंदुस्तान अँटीबायोटिक्स HMTचं ठिकाण जे आहे ते महाराष्ट्रामध्ये निवडलं आणि इथं आपण कारखाना उभा केलेला. तर बघा, आता ही पंचवार्षिक योजना आहे थोडक्यात, बरोबर, आणि ह्याच्यामध्ये संकल्पना जर बिग पुश थेरी सोडली तर कुठल्याही संकल्पना नाहीत, सगळ्या फॅक्ट्स होत्या जे मी तुमच्यासमोर ठेवलेल्या. आता आयोगाचे जे प्रश्न आहेत यावरचे विचारलेले, तर बघा, पहिली पंचवार्षिक योजना टिंब किंवा डॅश डॅश आहे, बरोबर. पहिली पंचवार्षिक योजना कधी राबवण्यात आली, इथं सगळे वर्ष दिलेत, ओके.
इथं म्हणजे पहिला ऑप्शन आहे 1950 ते 55, 1941 ते 46, 1951 ते 56 आणि चौथा ऑप्शन आहे 1961 ते 66. आपण बघितलं आहे तिथंच आपण दिलेलं आहे की पहिली पंचवार्षिक योजनेचा जो कालावधी आहे बरोबर 1 एप्रिल 1951 ते 31 मार्च 1956. इथं डेट दिली का नाही, वर्ष दिलं आहे. आयोगाचा प्रश्न PSI प्री 2018चा प्रश्न आहे. ओके, त्याच्यानंतर बघा दुसरा प्रश्न, खालीलपैकी कोणते प्रतिरूप याचा अर्थ इथं हा शब्दाला गोल करायचा. प्रतिरूप भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक मानते. याचा अर्थ असा की अगोदर प्रश्न समजून घ्या. प्रतिरूप या शब्दाला अर्थ आहे प्रतिमान. प्रतिरूप या शब्दाचा दुसरा अर्थ काय, प्रतिमान. याचा अर्थ तुम्हाला प्रतिमान विचारलेला आहे. यालाच आपण व्यूहरचना असं म्हणतो. बघा आता एवढं तर कन्फर्म झालं की हे प्रतिमानाच्या संदर्भात काहीतरी बोलते किंवा व्यूहरचनेच्या संदर्भात बोलते प्रतिरूप या शब्दाचा अर्थ. ओके, मग खालीलपैकी कोणतं प्रतिमान किंवा व्यूहरचना किंवा प्रतिरूप भांडवल हा आर्थिक वाढीतील महत्त्वाचा घटक आहे असं मानते. म्हणजे भांडवलाला महत्त्व आलं लक्षात. म्हणजे भौतिक भांडवल असू द्या ते किंवा जे कुठलं आपले गुंतवणुकीच्या संदर्भातलं आहे ज्याच्यातून असेट निर्माण होईल, रोजगार निर्मिती होऊन उत्पादन वाढायला लागेल लोकांचं, तर कुठल्या प्रतिरूपात. आता 12 पंचवार्षिक योजना जर बघितल्या तर पहिलीच पंचवार्षिक योजना आहे की ज्याच्यामध्ये सर्वाधिक भर हा भांडवल निर्मितीवर करण्यात होता, कृषीवर होता. मग ते प्रतिमान जे आहे ते हेराल्ड डोमर प्रतिमान जे आपण आता बघितलेलं, जे हे कशावर आधारित होतं, बिग पुश थेरीवर. ओके, आणि त्यातल्या त्यात कशावर गुंतवणूक करायची होती, भौतिक भांडवल निर्मिती करायची होती. म्हणजे याचाच अर्थ भांडवलाला महत्त्व देण्यात आलं, म्हणजे कॅपिटल उभा करायचं होतं आपल्याला. आणि ह्याचा सर्वाधिक भर कशावर, धरण बांधणे बरोबर, किंवा सिंचनाची सोय करणे किंवा खत कारखाने बरोबर. तर या संदर्भातले किंवा रेल्वेचे प्रोजेक्ट असतील या संदर्भावर भर होता. म्हणजे हेराल्ड डोमर प्रतिमान हे त्याचं उत्तर आहे. ओके, पुढचा बघा, योग्य जोड्या जुळवा. PSI प्री 2013चा प्रश्न आहे. एका बाजूला पंचवार्षिक योजना दिलेल्या आहेत, दुसऱ्या बाजूला याला व्यूहरचना असं म्हणतात किंवा प्रतिमान स्वीकारण्यात आलं. कुठलं प्रतिमान स्वीकारले? शक्यतो हा प्रश्न पहिल्याच पंचवार्षिक योजनेला घ्यायला नको होता, कारण तुमच्या पुढच्या पंचवार्षिक योजना झालेल्या नाहीत. तरी प्राथमिक माहिती मग आपण सगळ्या पंचवार्षिक योजनेवेळेस परत हे प्रश्न रिपीट होतील पुढं. म्हणजे हे जे कॉमन आहेत. इकडं अ गटामध्ये पहिली योजना, दुसरी योजना, 8वी योजना आणि 11वी योजना दिली. ओके, आता इथं जे ब गट आहे किंवा व्यूहरचना आहे ह्याच्यामध्ये पहिलं ऑप्शन आहे उदारीकरण, खाजगीकरण व जागतिकीकरण बरोबर. इकॉनॉमिकल रिफॉर्म्स ज्यावेळेस घेईल त्याच्यामध्ये हे डिटेलमध्ये घेईल. तिथं हेराल्ड डोमर प्रतिमान, महालनोबिस प्रतिमान आणि पुरा प्रतिमान. आपल्याला एक तरी माहीत आहे आजच्या आपल्या लेक्चरनुसार काय, की पहिल्या पंचवार्षिक योजनेचं हेराल्ड डोमर प्रतिमान हे आहे. मग आपण जोडी अगोदर बघू. अ गटामध्ये 1 नंबर आहे बरोबर. अचं 2 नंबर, अचं 2 1 इथं पण आहे आणि इथं 2 आणि 3 पर्यायामध्ये आहे. ओके, आता परत एकदा आपल्याला ऑप्शनमध्ये बघावं लागणार. इथं 1चं 2 आहे म्हणजे बचं याचा अर्थ 3 आहे. का बघा, 2च पर्याय आहेत. हा तर पर्याय कटला, एलिमिनेशन मेथड ज्याला आपण म्हणतो, आणि चौथाही पर्याय कटला. राहिले तुमच्याकडे 2 आणि 3. 2 आणि 3मध्ये यांनीच उत्तर दिलं आहे बचं 3च असेल, कारण इथेही 3 आहे, इथेही 3 आहे. म्हणजे पहिलं दुसरा ऑप्शन आपल्याला मिळाला बरोबर. मग आता आपण बघू बचं 3 कुठं आहे. ब आहे दुसरी योजना, 3 आहे महालनोबिस प्रतिमान. म्हणजे दुसऱ्या योजनेचं महालनोबिस प्रतिमान हे आयोगानेच उत्तर दिलं आहे. आता दोन्हीपैकी एक निवडायचं आहे, क आणि ड मध्ये. 8वी योजना जी आहे बरोबर, 8व्या योजनेच्या संदर्भात जी 1992ला सुरू झाली ते 1997पर्यंतची योजना होती. ओके, आणि उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण ज्याला आपण LPG लिबरलायझेशन, प्रायव्हेटायझेशन आणि ग्लोबलायझेशन असं म्हणतो. तर या संदर्भात याचा जो भर होता किंवा हे जे घोषवाक्य होतं थोडक्यात, आणि किंवा हे जे प्रतिमान किंवा व्यूहरचना होती किंवा मॉडेल होतं, तर ते 8व्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातलं होतं. लक्षात. मग 8व्या पंचवार्षिक योजनेला आपण राव मनमोहन प्रतिमान असंही म्हणतात. राव मनमोहन हे एकाच व्यक्तीचं नाव नाही. राव म्हणजे कोण? नरसिंह राव हे त्यावेळेसचे प्राईम मिनिस्टर होते. नरसिंह राव पंतप्रधान होते त्यावेळेसचे. आणि अर्थमंत्री म्हणून डॉक्टर मनमोहन सिंग सरांवर भार होता, जे नंतर काँग्रेसच्याच काळामध्ये प्राईम मिनिस्टर म्हणून निवृत्त झालेले आहेत. मनमोहन सिंग हे दोघांची जोडी त्यावेळेसची आहे 92च्या वेळेसची. लक्षात.
म्हणजे मग त्यावेळेस एक पंतप्रधान हा काय असतो, कुठल्याही पंचवार्षिक योजनेचा किंवा नियोजनाचा त्यावेळेचा अध्यक्ष असतो आणि दुसरी व्यक्ती जी तुम्ही नेमणूक कराल ती उपाध्यक्ष असतील. मग त्यावेळेस मनमोहन सिंग हे उपाध्यक्ष होते. यालाच राव मनमोहन प्रतिमान किंवा मॉडेल असेही म्हणतात. त्यालाच दुसरं नाव आहे उदारीकरण, खाजगीकरण, जागतिकीकरण. आलं लक्षात. म्हणून आपल्याला जे 8वी योजना आहे कचं 1 नंबर कुठं असेल ते त्याचं उत्तर असेल. इथं आहे कचं 1 नंबर, म्हणजे तिसरा ऑप्शन आपला बरोबर आहे. आलं लक्षात. ही इलिमिनेशन पद्धतीद्वारे आपल्याला ह्याचं उत्तर काढता येईल. पुढचा बघा प्रश्न, योजनेचा आढावा. राष्ट्रीय उत्पन्न व दरडोई उत्पन्नाचा प्रतिवर्ष लक्षांकित वृद्धीचा, शब्दाला गोल करायचं, लक्षांकित गोल करायचं म्हणजे परीक्षेमध्ये फक्त त्या शब्दाला गोल नका करू, त्याच्यावर विचार करायचा आपल्याला. लक्षात. लक्षांकित वृद्धीचा दर प्रत्येकी 2.1% व 0.9% असा होता, जो मी तिथं नमूद केला, हा प्रश्नात होता. दुसरं, तथापि प्रत्यक्ष वृद्धीचा दर 3.5% ते 1.8% प्रत्येकी होते. हे विधान कोणत्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातलं आहे? आता कुठली योजना बघितली आपण? पहिली पंचवार्षिक योजना. आणि त्या पंचवार्षिक योजनेमध्ये लक्षांकित वृद्धी म्हणजे काय? आपलं टार्गेट होतं, बरोबर, लक्ष होतं आपलं काय, जे आपल्याला साध्य करायचं होतं 2.1% आणि आपण किती केलं आहे? 3.6%. ओके, बरोबर. इथं 3.5 दिलं आहे प्रश्नपत्रिकेमध्ये आणि रेफरन्सेसमध्ये 3.6 आहे. ओके, तर मग आता आयोगानं 3.5 दिलं, तर याचा अर्थ आपण हे साध्य केलं, बरोबर. म्हणजे हे दोन्ही जे टार्गेट आहेत, ओके, दोन्ही जे टार्गेट आहेत ते कुठल्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात बोलतात? जे साध्य करायचं होतं आपल्याला 2.1 आणि साध्य केलं आपण 3.5, म्हणजेच लक्ष आपलं टार्गेट होतं 2.1 आणि ते आपण मिळवलं, बरोबर, 3.5 पर्यंत. याचा अर्थ ही पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या संदर्भात आहे. आणि वार्षिक वृद्धी दर जो आहे तो वर्षाला 0.9%, बरोबर. आणि मी रेफरन्सेसमध्ये दिलेला 1% जवळपास तुम्हाला साध्य करायचं होतं, बरोबर. हां, जो की आपण इथं 0.9% हे टार्गेट होतं आणि आपण साध्य केलं 1.8%. ओके, तर या संदर्भातला जो आहे पहिली पंचवार्षिक योजनेच्या संदर्भातला आहे, म्हणजे उत्तर कुठलं आहे? पहिली पंचवार्षिक योजना, जे आता आपण बघितले. दुसरा प्रश्न बघा, इथे एक दुरुस्ती करावी लागेल आपल्याला. जे आयोगाच्या प्रश्नामध्ये 0.9% जे दिलं आहे, ओके, आणि हेच आपल्याला इकडं 2%च्या ठिकाणी 0.9%, जो रेफरन्समध्ये मी दिला आहे तिथं 0.9% लिहायचं आहे. ओके, दुसरा प्रश्न बघा, सिंचनाला खालील पंचवार्षिक योजनेत सर्वोच्च प्राधान्य देण्यात आले. MPSC मेन्स 2016चा प्रश्न आहे. ओके, सिंचनाला कुठल्या, आताच आपण बघितलं सिंचनाला सर्वात जास्त कुठली? पहिली पंचवार्षिक योजना आहे, प्रथम पंचवार्षिक योजना. त्यातल्या त्यात ही पंचवार्षिक योजना कशावर आधारित होती? कृषीवर आधारित होती. कृषीवर आधारित असेल तर कृषी रिलेटेड इन्फ्रास्ट्रक्चर डेव्हलप करायचं आहे, म्हणून वेगवेगळे धरणं जे बांधलेत, बरोबर, सिंचन असतं म्हणजे धरणाचं बांधकाम करण्यात आलं. मग कुठले ते आपण लिस्टमध्ये बघितलेले आहेत. हिराकूडचा, भाकरा नांगलचा प्रोजेक्ट किंवा कोसीवरचा प्रोजेक्ट आहे, असे वेगवेगळे प्रोजेक्ट हाती घेण्यात आले. पुढचा प्रश्न बघा, पुढील पैकी कोणते विधान योग्य आहे? PSI प्री 2014चा प्रश्न आहे. हरित क्रांतीपूर्व काळात भारताने अन्नधान्याची आयात PL 480 या कायद्यानुसार केली होती. ओके, आता PL 480 काय भानगड आहे ते आपण बघू इथंच. दुसरा आहे विधान आहे PL 480 कायद्यानुसार केलेल्या आयातीत मुख्य हिस्सा गहू या अन्नधान्याचा होता. ओके, मग आता विधान कुठलं बरोबर आहे, कुठलं चूक आहे हे दिलं आहे. आता PL 480 काय ॲग्रीमेंट सांगतो? PL 480, PL म्हणजे याचं लॉंग फॉर्म आहे पब्लिक लॉ 480, बरोबर. तर या कायद्याच्या अंतर्गत, हा एक कायदा आहे, बरोबर. या कायद्याच्या अंतर्गत आपण काय केलं? अमेरिकेकडनं गहू आयात केला आहे. कुठल्या देशाकडनं? अमेरिकेकडनं गहू हे पीक आयात केलं होतं. आणि हे पीक आयात करत असताना याला आपण बायोलॉजिकल अटॅक असं म्हणतो, कारण ज्या देशाला तुम्हाला फिजिकली जाऊन तिथं युद्ध करणं वगैरे हे ज्यावेळेस जमत नाही किंवा काहीच त्याच्यात काय अडथळे असतील, तर मग तुम्ही काय करा की तिथलं शेतीचं क्षेत्र असेल किंवा लोक, जसं कोविडचं आहे आता उदाहरण, तर जर हे आर्टिफिशियली नसेल, मानवनिर्मित जर असेल, नॅचरल जर नसेल, तर हा बायोलॉजिकल अटॅक आहे. कुठला? कोविडचा. जसं की चायनाच्या लॅबोरेटरीमधून आपण म्हणतो की बाबा हा व्हायरस सोडण्यात आला वगैरे, तर ह्याला बायोलॉजिकल अटॅक म्हणायचं. तर तसा आपलं शेती क्षेत्र उद्ध्वस्त व्हावं, शेती क्षेत्र जे आहे किंवा ते डबघाईला जावं किंवा उद्ध्वस्त व्हावं, ही त्यांची भूमिका ह्या मागं दिसते. गहू आपल्याला देण्याच्या मागं. आणि या गव्हामध्ये त्यांनी गाजर गवत हे जे आहे हे मिक्स करून देण्यात आलं. या गाजर गवताचा मुख्यतः शेती क्षेत्रावर परिणाम असा आहे
की एकदा तुम्ही त्या पिकाबरोबर कुठल्याही जर पेरण्यात आलं आणि त्याचं गाजर गवताचं जर ते बियाणं कुठंही जमिनीवर किंवा काय बांधाच्या बाजूला असेल तर कुठलंच पीक दुसरं वाढत नाही किंवा येऊ देत नाही. म्हणून अख्ख्या भारतभर हे गवत वाढण्यात आलं. त्या काँग्रेसला असं एक म्हटलं जातं, जुनं नाव आहे काँग्रेस स्थापना वगैरे, काँग्रेस गवत पण म्हणतात त्याला. काँग्रेस सरकारच्या काळामध्ये हा करार करण्यात आला आणि त्यामुळे ते गाजर गवत आलं म्हणून त्याला काँग्रेस गवत पण म्हटलं जाते काही ठिकाणी. आलं लक्षात? असं कुठलं लिखित त्याचा हे वगैरे नाही. तर ते गाजर गवतामुळे शेती क्षेत्र उद्ध्वस्त करणं हा येत होता. म्हणजे याचा अर्थ काय, हरित क्रांतीपूर्व, आता हरित क्रांतीचा कालखंड आहे 1966 ते 69च्या दरम्यानचा. ओके. आणि मग हरित क्रांतीपूर्व काळात भारतात अन्नधान्याची आयात करण्यात आली, बरोबर, करण्यात आली. म्हणजे पहिल्याच पंचवार्षिक योजनेमध्ये याच्या संदर्भातला हा कायदा होता, त्यावेळेस करण्यात आली. त्याच्यानंतर काय, मुख्य हिस्सा गहू या पिकाचा होता, बरोबर आहे, गहू या पिकाचं. दोन्ही विधानं बरोबर आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. भाकरा नांगल प्रकल्प डायडॅस राज्यांशी संबंधित आहे. त्या नोट्समध्ये दिलं आहे तिथं. आता तुम्हाला एक राज्य दिलं आहे जे इथं ऑप्शनमध्ये काही वेगळे राज्य आहेत. ओके. काही प्रश्न हे सगळ्या कंटेंटमध्ये फॅक्ट टाकण्यापेक्षा संकल्पनाच कमी आहे त्याच्यात. त्यामुळे मी काय केलं, प्रश्नामध्ये काय कव्हर होते, प्रश्नात आपण आयोगाचे प्रश्न घेतलेले. हा राज्यसेवाचा जो जुना पॅटर्न आहे त्यामधला हा 21ला प्रश्न विचारलेला जो ऑब्जेक्टिव्ह होता. तर त्याच्यामध्ये भाकरा नांगल प्रकल्प हा कुठं सुरू करण्यात आला, तर हा पंजाब, पहिला ऑप्शन आहे उत्तर प्रदेश, उत्तराखंड, बिहार. हा हा ऑप्शन हे त्याचं उत्तरच नाही. आलं लक्षात? बिहार, झारखंड, पश्चिम बंगाल नाही. तर आता इथं ऑप्शन एक आहे पंजाब, इथंही पंजाब आहे, हरियाणा पण आहे, बरोबर. पंजाब, हरियाणा आणि राजस्थान, प्लस अजून एक राज्य इथं ॲड करायचं आहे, हिमाचल प्रदेश. हिमाचल प्रदेशचा काही भाग आहे. ओके. म्हणून याचं उत्तर क्रमांक किती, 3. ही फॅक्ट आहे, यात काय तेवढं विशेष नाही. इंदिरा कालवा इथून काढण्यात आला ह्याच्यातनं. बघा आता इथं जोड्या जुळवा असा प्रश्न आहे. हा परत 2020 साली प्रश्न आला आहे राज्यसेवेच्या जुन्या पॅटर्नला ऑब्जेक्टिव्हला, बरोबर. अ गटामध्ये दिले दामोदर व्हॅली, हिराकूड धरण, नागार्जुन सागर आणि भाकरा नांगल प्रकल्प, बरोबर. आत्ताच आपण भाकरा नांगल प्रकल्पाच्या संदर्भातले राज्य बघितलेत, बरोबर. कुठला होता, पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश. ओके, बरोबर. हे तर आपलं पंजाब, हरियाणा, राजस्थान आणि हिमाचल प्रदेश, बरोबर. म्हणजे डी जो आहे अ गटामधला, तर त्याचं ब गटातली जोडी आहे 2 नंबरची, म्हणजे ह्या, बरोबर. म्हणजे ह्याचं उत्तर काय राहील, अचं दामोदर व्हॅली जे आहे ते बिहार व पश्चिम बंगालमध्ये आहे, हिराकूडचं धरण जे आहे ते 3 नंबर ओडिसामध्ये आहे आणि नागार्जुन सागर जे आहे ते 4 नंबर आंध्र प्रदेशमध्ये आहे. म्हणजे उत्तर क्रमांक 1. आलं लक्षात? तर हे झाले तुमचे आयोगाचे प्रश्न. ह्याच्यानंतर सराव प्रश्न जे आहे, एक जरी सापडलं तरी इलिमिनेशन मेथडचं उत्तर येऊन जाते. ओके. सराव प्रश्न बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेत हाती घेण्यात आलेल्या योजना आणि त्यांच्या ठिकाणांची योग्य जोडी जुळवा. परत तसाच प्रश्न फ्रेम केलेला, अ गट, ब गट. ओके. अ गटामध्ये तुम्हाला वेगवेगळे प्रोजेक्ट दिलेत. सिंद्री इथला खत कारखाना जे त्या चार्टमध्ये आहे ऑलरेडी, बरोबर. हिंदुस्तान अँटीबायोटिक्स आहे, बरोबर. HMT आहे, HMT त्या लिस्टमध्ये नाही, बरोबर. हे हिंदुस्तान मॅन्युफॅक्चरिंगच्या संदर्भातलं आहे ही कंपनी. शक्यतो ही कंपनी जी आहे तर ही कंपनी ट्रॅक्टरच्या संदर्भात आणि वेगवेगळ्या HMTच्या घड्याळ किंवा रिस्ट वॉच मनगटाचे जे घड्याळे आहेत ते बनवण्याच्या संदर्भातली होती. या कंपनीच्याद्वारे मोठ्या प्रमाणामध्ये त्यावेळेस HMTचं घड्याळ म्हणजे फार म्हणजे महागडे किंवा एक विशेष असं समजलं जायचं. त्यामुळे ही कंपनी वेगवेगळ्या वस्तूच्या उत्पादनाच्या संदर्भातली होती. तर त्या HMT कंपनी आणि पेरांबूर, बरोबर. मग पेरांबूरला काय आणि इकडं वेगवेगळं ठिकाणं दिलेत. म्हणजे इथं योजना आणि त्यांचे ठिकाणं या संदर्भातलं म्हणजे योजनाच म्हणजे याचा अर्थ उपक्रम. बघा, सिंद्रीचा खत कारखाना आहे आपल्या लिस्टमध्ये, आपण तो टाकलेला, तो आहे झारखंडला. ओके. म्हणजे अचं 2 कुठं आहे ते बघायचं. अचं 2 याही ठिकाणी आहे, याही ठिकाणी आहे. म्हणजे ऑप्शन क्रमांक 1 कटला इलिमिनेशन मेथडच्याद्वारे आणि ऑप्शन क्रमांक 4 कटला. आता उत्तर याचा अर्थ एक तर 2 असायला पाहिजे किंवा 3 असायला पाहिजे. आता दुसरं बघू आपण, ब हिंदुस्तान अँटीबायोटिक्स, हे पिंपरी चिंचवड पुणे इथं आहे, पिंपरीला पुण्यामध्ये. मग बचं 3 कुठं आहे ते बघायचं. बचं 3 नंबर ऑप्शनला आहे, बचं 3 हेच याचं उत्तर. कारण बचं 1 दिलं 2 नंबरला, म्हणजे याचा अर्थ याचं उत्तर, योग्य उत्तर कुठलं राहील, 3ऱ्या क्रमांकाचं राहील. मग आता HMT जे आहे जे की कचं 4 म्हणजे सॉरी पेरांबूर डचं तमिळनाडू राहील, डचं तमिळनाडू 5, बरोबर. आणि HMT जे आहे ते बंगळूरला आहे. ओके. पुढचा प्रश्न बघा. पहिल्या पंचवार्षिक योजनेच्या वैशिष्ट्याचा आढावा खालील पर्यायामध्ये दिलेला आहे.
तर त्यातील अयोग्य वैशिष्ट्य कुठले, म्हणजे चुकीचं वैशिष्ट्य कुठलं ते तुम्हाला निवडायचं आहे. ओके, तर चुकीचं वैशिष्ट्य ओळखायचं आहे. पहिल्या पंचवार्षिक योजनेला पुनरुत्थान योजना असं म्हणतात, यालाच रिकव्हरी करायच्या अर्थव्यवस्थेची. व्यापार चक्रामध्ये हा शब्द येईल, परत मी तिथं तो डिटेलमध्ये घेईल. त्यातल्या त्यात तुम्हाला सांगितलं होतं आत्ताच की हे पुनरुत्थान म्हणजेच काय की नवनिर्मिती करायच्या अर्थव्यवस्थे. हे बालक होतं, जन्मलेलं बाळ होतं त्यावेळेस, म्हणजे भारत देश स्वतंत्र होणं म्हणजे, मग त्याला वाढवणं आहे. ओके, त्याला भरणपोषण करणं आहे. मग पुनरुत्थान योजना या नावाने ओळखले जाते. बरोबर आहे, पुनरुत्थान योजना या गुजरलाल नंदा हे पहिल्या पंचवार्षिक योजनेचे अध्यक्ष होते. शब्द लक्षात घ्या, गुजरलाल नंदा हे होते, अध्यक्ष होते का उपाध्यक्ष होते? उपाध्यक्ष होते. इथं दिलं आहे अध्यक्ष. ओके, आणि मग अध्यक्ष कोण होते? पंडित जवाहरलाल नेहरू. बरोबर, आणि हे उपाध्यक्ष. राष्ट्रीय उत्पन्नात 3.6% वार्षिक वृद्धी दर होता, साध्य केला आहे आपण. बरोबर आहे, 3.6%. आयोगाच्या प्रश्नपत्रिकेमध्ये 3.5 दिलेले आहे एका लक्षात, आणि काही रेफरन्समध्ये 3.5 आहे, काही 3.6 आहे. ओके, आणि टार्गेट किती होतं? 2.1%. साध्य किती करायचं होतं? 3.6%, जे आपण केलं आहे. म्हणजे याचा अर्थ हे विधान बरोबर आहे, हे विधान बरोबर आहे. अन्नधान्य उत्पादनात घट झाली, लक्षात. तुम्हाला तिथं म्हटलं आकडा दिला काय? नाही, घट झाली. याचा अर्थ 61.1% 1 मिलियन टन एवढं तुम्हाला अन्नधान्य टार्गेट होतं की तुम्हाला एवढं त्याचं अन्नधान्याचं उत्पादन वाढवायचं होतं. वाढलं ॲक्च्युअल 66.9 मिलियन टन मेट्रिक टन. म्हणजे याचा अर्थ काय की तुम्हाला 61च्या ठिकाणी तुम्ही पार 66 किंवा 67पर्यंत तुम्ही अचिव्हमेंट केलं, मेट्रिक टनापर्यंत अन्नधान्याचं उत्पादन केलं. मग घट झाली का वाढ झाली? वाढ झाली. म्हणजे याचा अर्थ हे चूक आहे, ड चूक आहे. आणि गुलजारीलाल नंदा ब चूक आहे. ते उपाध्यक्ष होते, अध्यक्ष पंडित जवाहरलाल नेहरू होते. आता काय विचारलं तुम्हाला? चुकीचे विधान विचारले, ब आणि ड. कुठं ऑप्शनमध्ये आहे? 2 नंबर, ब आणि ड. पुढचा प्रश्न बघा, पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये चलनवाढीच्या दरामध्ये घसरण झाली. बरोबर, तुम्हाला मी तिथं दिलेले आहे घसरणच्या संदर्भातलं, चार्टमध्येच दिलं आपण. एका -5.2% आहे बघा तिथं, -5% किंवा 5.2%. 12.5%वरून 5.2%पर्यंत खाली आली. बरोबर, खाली आली म्हणजे याचा अर्थ घसरण झाली. ओके, पहिलं विधान आहे, विधान अ आणि विधान ब असा प्रश्न आहे तो, विधान अ आणि विधान ब. बरोबर, पहिल्या विधानामध्ये 12.5%वरून 5.2%पर्यंत खाली आली असं ते विधानातच म्हणते. ओके, बघू आपण मग दरामध्ये घसरण झाली असं म्हणते. दुसरं विधान आहे, दुसऱ्या पंचवार्षिक योजनेतील हेराल्ड डोमर प्रतिमानामुळे चलनवाढीचा दर कमी झाला. कारण काय दिलं आहे? प्रतिमानाचं कारण दिलं आहे किंवा मॉडेलचं कारण दिलं आहे. तेही कोणाच्या? हेराल्ड डोमर प्रतिमान. हेराल्ड डोमर प्रतिमान हे दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं होतं काय हो? नाही, आत्ताच आपण पहिली पंचवार्षिक योजना बघितली, त्याचं मॉडेलच काय? हेराल्ड डोमर प्रतिमान आहे. आणि दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचं महालनोबिस असेल, महालनोबिस. बरोबर, आता आपण पर्यायाकडे जाऊ. विधान अ बिनचूक ब चूक. बिनचूक म्हणजे काय? बरोबर. बरोबर, बिनचूक म्हणजे चूक नसलेला म्हणजे बरोबर. म्हणजे अ बरोबर आहे, ब चूक आहे म्हणते. अ बरोबर आहे का आपलं? आहे. बरोबर, ब का बरोबर नाही? कारण दुसऱ्या पंचवार्षिक योजनेचा जर विचार केला तर महालनोबिस प्रतिमान होतं, यांनी हेराल्ड डोमर दिले, जे पहिल्या पंचवार्षिक योजनेचा म्हणजे ब चूक आहे. याचा अर्थ विधान आपलं पहिलं बरोबर, ऑप्शन क्रमांक पहिला बरोबर येईल. विधान अ बिनचूक म्हणजे बरोबर आणि ब चूक. आता बाकी काय? खाली अ व ब दोन्ही बिनचूक दिले म्हणजे दोन्ही बरोबर दिले, दोन्ही बरोबर नाही. लक्षात, म्हणजे हे पर्याय नाही. ब बिनचूक दिले म्हणजे ब बरोबर आहे आणि अ हे त्याचे स्पष्टीकरण अजिबात नाही. लक्षात, त्यामुळे दोन्ही नाहीत. अ ब बिनचूक पण ब हे असतं, हे नाही. त्यामुळे विधान कुठलं तुमचं? ऑप्शन क्रमांक 1 त्याचं उत्तर राहील. ठीक आहे विद्यार्थी मित्रांनो, बऱ्यापैकी पहिली पंचवार्षिक योजनेचा तुमचा इथं अभ्यास झाला असं मला वाटतं आहे. आणि त्यातल्या त्यात सगळं फॅक्ट आहे, म्हणून त्याच्यावर फॅक्टवर मी तेवढा जास्त भर दिलेला नाही. कारण आयोगाचे जे प्रश्नपत्रिका आहेत ते बघितलं तर सगळ्या फॅक्ट्सवर प्रश्न विचारलेला आहे. अशाच पद्धतीनं आपण दुसरी पंचवार्षिक योजना बघूया. ॲस्ट्रा अकॅडमीच्या माध्यमातून ही सगळी सिरीज आपण सुरू करतो आहे. ओके, आणि या संदर्भातला फॅक्ट आणि आयोगाचे प्रश्न आणि त्यानंतर काय सराव प्रश्न घेऊ. आणि मग पंचवार्षिक योजना झाल्या जिथे जिथे संकल्पना असतील त्या संकल्पना एक्सप्लेन करेल. ठीक आहे, थँक्यू, धन्यवाद. इथं आपण थांबू. ओके.